काय 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 बोलताय? काहीतरी गैरसमज आहे तुमचा झालेला. मी मी काय केलंय? मला कशाला अटक? तुम्ही ज्या कांताला मारहाण केली ना, त्याने आज सकाळी शेवटचा श्वास घेतलाय. हो, त्याच्या खुनाबद्दलच आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. नाही हो, मी नाही मारलं त्याला. मी मारलेलं नाहीये त्याला. ए, खोटं बोलू नको. अहो नाही, मी खरं सांगतोय, मी नाही मारलं त्याला. तो कोण कांता, काय कांता ना? हा, तो कांता कोण आहे तो मला माहिती नाही, काळा का गोरा आहे ते. मी कशाला मारायला जाईन त्याला? कांताने मारताना स्टेटमेंट दिले आणि त्यात त्याने स्पष्ट म्हणलंय की त्याला मारहाण ही रावसाहेब नगरकरांनी केली आहे. हो ना, मग त्या रावसाहेबाला पकडा ना. मी रावसाहेब नाही, मी काशा. बरं झालं स्वतःच कबूल केलं. आम्हाला हाच कबुली जबाब हवा होता. थँक्स मुक्ताजी, तुमची युक्ती कामाला आली. आणि हो, कांता जिवंत आहे. ढोंगी माणसा, तू हे जे ढोंग आहे ना, हे उघडकीस आणायला आम्ही हे नाटक केलं, ज्यात तू बरोबर फसलास. तुला देवानं दादांसारखं बाह्य रूप दिलं, तू त्यांचा रुबाब, त्यांच्या कडक शिस्तीचं सोंग घेतलंस. पण त्यांच्यातला चांगुलपणा, घरादारावरचं प्रेम, खरेपणा, कर्तबगारी हे नाही घेऊ शकलास. कसं आहे ना, या सगळ्या गोष्टी सोंग घेऊन येत नाहीत, ते रक्तात असायला लागतात. इन्स्पेक्टर साहेब, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला लिहून दिलंच आहे. आणि ह्यांनी पैशाची चोरी पण ह्यांनीच केली आहे, ज्याचा आळ आमच्या भाऊ काकांवर टाकलाय. लय मोठी यादी आहे. रावसाहेब आल्यावर आम्ही तुम्हाला परत लिहून देऊ. थांबा. एकटा नाही मी, त्या अंबिका दत्ता त्यांनी मला हे करायला लावलंय. त्यांना पण अटक करा. चला रे, यायला येतो रे बाबा. अरे आयुष्य गेले तिथं, तुझ्यापेक्षा जास्त वर्ष मी काढले. हा सगळा डाव त्या दोघांनी रचला होता. वय, काशाला दादा बनवून हे दोघच घेऊन आले होते. मग हे कुठे आहेत? हे त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. काय झालंय दादाला? नाही, ठीक आहेत, फक्त थोडा अशक्तपणा आला होता. येते नसते आता. खिडक्या लाव त्या बंद करते सगळं. सगळं संपलं. कशाला पोलीस पकडून घेऊन गेली? आता आपल्यालाही नाही सोडणार. अगं जरा मला विचार करू दे. विचार कसला करत आहे? सगळं संपलंय. कशाने आपले परतीचे डोर कापून टाकले. आता आपल्याला उडी मारून जीव देण्याशिवाय पर्याय नाही राहिलाय. त्यात आता दादा परत आलाय, म्हणजे खरा रावसाहेब परत आलाय. झालं. त्याला जर कळलं की त्याला काशाने डांबून ठेवलेल्या खोली बाहेरचे दोन आवाज येत होते ना, ते आपल्या दोघांचे होते, तर आपण मेलो संपलो. याच्यावर आहे ना एकच उपाय आहे. आपल्याकडे आहेत तेवढे पैसे घ्यायचे आणि इथून सरळ कल्टी मारायची. नाही, कल्टी कशी मारणार? जयाचं काय? माझी लेक किती खुश झाली होती तिला जेव्हा कळलं होतं की आपण बदललोय तेव्हा. हो, आता आपल्या जयाला कळणार की आपण तिच्याशी खोटं बोललो. हा आपला प्लॅन होता तिला शिक्षणासाठी या घराबाहेर काढायचा, म्हणजे काशाशी संगनमत मिळून आपण केला हा प्लॅन. हे आपल्या पोरीला जर कळलं, आपली जया आपल्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाही. अगं अंबिका, आता याचा तू जास्त विचार करू नकोस आणि तिची काळजी पण करू नकोस. तुझ्या भावाने तिची जबाबदारी घेतली ना. आपण इथून पळून गेल्यानंतर ना त्याला जयाकडे बघावंच लागणार आहे.
पण हे बघ आता आता तू विचार करू नको. हा मी 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 आपली बॅग घेतो पैशांची आणि आपण इथून पळून जाऊया. हा कुठे निघालात? म्हटलं माझी प्रेमळ आत्या आणि अनबिलिव्हेबल मामा कुठे निघालात? अंबिका चल निघ. चल वैजंती. अगं हे अंबिके, खोट्या रावसाहेबाला आणून माझा छळ केलास होय. आता खरं रावसाहेब येऊन तुमचं काय हाल करताय ते बघा. त्याला न भेटत जात होय. आता थोड्या वेळातच येतील ते. रावसाहेबांची जी सख्खी लाडकी बहीण आहे ना कनवाळू मायाळू, तिला एकदा भेटू देते त्यांना. भेटल्यानंतर मग निघा ना तुम्ही. काही नाही 2 दिवस जरा मुंबईला जाऊन येतो म्हणतो जायला भेटून. मला ना असं सोडणारच नाहीये. चल चल. मुंबईला जायचंय होय तुम्हाला? हो. अरे पण तुमच्या कपाळावर किती हे आलंय बघा, घाम आलाय. मुंबईला तर खूप ते ही असते, काय गरमास असते. तिथे एवढ्या गरमीत कसं काय जमणार तुम्हाला? त्यामुळं जाणं कॅन्सल करा. आणि हो, अरे शिवाय अजून तुम्हा दोघांची नजर काढायची आहे या चपलेनी. त्या काशाला तुम्ही शोधून आणलं ना? आणि त्या काशानं तुमच्या म्हणण्यावर आमच्या दादांना गायब केलं. आणि त्या काशाला बनावट रावसाहेब नगरकर बनायला तुम्ही दोघांनी मदत केलीत ना? चांडाळानो, त्या गुंड काशाला तुम्ही रावसाहेबाचं रुपड दिलं होय. अरे कुठं फेडाल हे बाप. तुमच्यामुळे त्यांनी माझा हात धरला होता. एका नराधमाच्या तावडीत तुम्ही मला सोडणार नाही तुम्हाला दोघांनाही. वैजंती सोडू नको. काय झालं? पापांचा हिशोब करायची वेळ आली तर पळून चाललाय? त्या घरातल्या प्रत्येक माणसाला लय त्रास दिला तुम्ही, लय छळलंय. घरातली सगळी सुख शांती सगळं संपून टाकले आणि हे सगळं कमी होतं? त्या काशा नावाच्या अजगराला तुम्ही घरात आणलं? खरंच पैशाची हाव मी समजू शकते, पण सख्ख्या भावाच्या जीवाचे एवढे हालाल केले, आयुष्य उद्ध्वस्त करायची काय गरज होती? लय वाईट केले तुम्ही दादांसोबत, लय वाईट केले. त्या माणसांनी कायम तुमची मदत केली. जेव्हा कर्जात बुडाला होतात ना, तेव्हा दादाने तुमची मदत केली होती. त्यांनी तुम्हाला पैसे दिले होते, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली होती. सगळं इतक्या सोयीस्करपणे विसरलात तुम्ही?
दत्ता मामा, एवढ्या चुका केल्या त्यांनी आजपर्यंत, तरी त्यांनी माफ केलं. त्यांची सगळी कर्ज त्यांनी फेडली. आठवतंय मागं जेव्हा एकदा घरी सावकार आले होते, मग दादांनी तुम्हाला त्यांच्या हवाले न करता तुमच्या सगळ्या कर्जाचे पैसे मिटवले होते. कशाचीच किंमत नाही ठेवली तुम्ही, सगळं विसरून केला. गेंड्याच्या कातडीचे कसे झालात तुम्ही? मुक्ता, कोण सांभाळून बोला. ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलू नको. आणि ठीक आहे, आता तुम्हाला आम्ही वाईटच झालोय ना, एक लक्षात ठेवा, बहीण म्हणून या वाड्यावर अजून माझाही अधिकार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी कोर्टात खेचू शकते. हो का? मग तुम्ही जे पाप केलेत ना त्याची यादी तरी ऐका आधी. रावसाहेब नगरकरांना किडनॅप केलं. सेक्शन 359 362 किडनॅपिंग. रावसाहेब नगरकरांना बंदी बनवलं आणि त्यांचा तो हा मानसिक आणि शारीरिक छळ केला, त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला. याच्याकरता तर किती मोठं कलम लागेल. तो तर हे रावसाहेब इथे आणून माझा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सारंग, या एकाच गुन्ह्यासाठी लागलेली मोठमोठी कलम त्यांना बरीच लांब घेऊन जातील नाही का? मिनिमम 10 वर्ष. अरे या घरातल्या म्हाताऱ्या बाईचा गुंड्याकडनं छळ करून घेतला. तुम्हाला काय लाज शरम? रावसाहेब नगरकरांच्या बँक खात्यातून लाखो रुपयांची चोरी केली. माय सगळ्या बक्षिसांची पैशांची चोरी केली. केवढी मोठी लिस्ट आहे ही. साधारण किती वर्ष जातील रे हे आज तुरुंगात? मिनिमम 40 वर्ष तरी जातील. अरे बापरे, मग वाड्यावर हक्क कसं दाखवणार ही? हा, अरे सगळं म्हातारपण तुमचं जेलमध्येच जाणार आता. सारंग, अरे यांचं सगळं म्हातारपण जेलमध्ये जाणार आहे. हो. मग आता हिला घराचा हिस्सा कसा मिळणार? अंबिका, किती दुष्ट वागलात तुम्ही. अरे पण तुम्ही असं करू शकत नाही ना. तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही सारंग, अरे बाळा, तू माझा भाचा आहेस. तुम्ही सगळे माझ्या माहेरची माणसं आहात. तुम्ही आमच्या बरोबर असं करूच शकत नाही. का नाही करणार? काय गात्या, का नाही करणार? अगं दादांनी तसं लिहून दिलंय. FIR झाली आहे तुमच्या विरुद्ध. हे काढून. आणि इतकंच नाही, तुम्हाला घ्यायला पाहुणे आलेत. हो सर, या. वहिनी प्लीज माफ कर. हे पोलीस वगैरे. अगं घरातलं मॅटर घरात सॉल्व्ह करा ना तुम्ही. अरे असं मॅटर घरातला असता ना तर घरातच ठेवला असता. पण तुम्ही दोघं माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठलात. साहेब, घेऊन जा यांना. हो, हिने असं काय करतात? असं काही नाहीये, आमचं हे घरगुती मॅटर आहे. आम्ही हे असं रोजचं असतं आमच्या घरात. असं काही नाही, आम्ही रोज असं खेळतो. सारंग, आपल्या देव माणसाला रावसाहेबाला कधी आणणार? आजी, दामू काकांना पाठवलंय दादांना आणायला, ते येतील. काळजी करू नका. चला आपण घरात थांबूया तोपर्यंत. बस. आता मी आलोय ना, आता रडायचं नाही. रडण्याचे दिवस संपले. आता घरामध्ये कोणीही रडायचं नाही यापुढे. फक्त आनंद भरून राहील घरात. हे सगळं कोणामुळे झालं माहितीये? माझ्या या धाडसी सुनेमुळे. ही संबळ वाजवत वाजवत शोधत आली तिथे. काय गंमत आहे नाही? म्हणजे सुरुवातीला ज्या संबळ वादनाला मी प्रचंड विरोध केला होता, ज्या माझ्या सुनेला मी विरोध केला होता, तीच सून आणि तेच संबळ वादन मला इथे परत घेऊन आलं. भाऊ,
ते पैसे तू नाही चोरलेत माहितीये मला. सारंगने सांगितलंय मला. झालं गेलं तर सगळं विसरून जा, काही मनात ठेवू नकोस. तरी मला वाटायचंच की अरे माझा दादा मला सगळ्यात जास्त ओळखतो, तरी तो मला चोर कसा काय म्हणतोय. तू चोर म्हणूच शकत नाही. अरे दादा, माझ्या हातून मी जर चुकून चोरी केलीच कधी तरी तू मला रागवणार नाहीस, फक्त समज देशील. झालं गेलं सगळं तर विसरून जाईल. युवराज, तू ना तुझ्या बापाला ओळखलंच नाहीस रे. भले तुझा बाबा फार कर्तृत्ववान नसेल, आपल्या धंद्यातलं त्याला फारसं काही कळत नसेल, व्यवहार ज्ञान नसेल, पण असा माणूस शोधून सापडणार नाही. 2 गुण त्याचे वाखाणण्यासारखे, त्याच्यात ठासून भरलेली माणुसकी आणि त्याचा प्रामाणिकपणा. तुला जर आयुष्यामध्ये काही बनायचं असेल, मोठं व्हायचं असेल, तर तुझ्या वडिलांच्याकडनं प्रामाणिकपणा आणि माणुसकी मात्र घे. खूप मोठा होशील. बस 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 बस. हात जोडायची काही गरज नाहीये. तुझं स्वप्न मी पूर्ण करणार. तुला संस्था उभी करायची आहे ना, नवीन संबळ वादक निर्माण करायचे. तुझ्या स्वप्नांच्या पाठीमागे हा रावसाहेब उभा आहे, लक्षात ठेव. माझा सगळा पैसा लावावा लागला तरी चालेल, पण आपली ही संस्था आपण उभी करायची. आणखीन एक, या संस्थेसाठी बाहेर कुठेही जागा घेण्याची गरज नाहीये. इथे या वाड्याच्या जागेमध्ये मुलींना शिकवायचं तू संबळ देवी आईच्या समोर. स्वप्न पूर्ण कर, मी आहे पाठीशी उभा. काळजी करू नकोस. आयुष्यवान भव. तू परत आलास ही फार चांगली गोष्ट आहे. गायत्रीने, मुक्ताने तुझ्यावर जो विश्वास दाखवला होता तो तू सार्थ ठरवलास. आता असेच एकत्र राहा छान. आयुष्यामध्ये कधीही आमच्या गायत्रीला त्रास होता कामा नये. नाही होणार. हा, याची काळजी घ्यायची. आणि थोडा जरी त्रास झाला तुझ्यामुळं तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेवायचं. आणि जे झालं त्यासाठी हा ठीक आहे, ठीक आहे. आम्ही सर्वांनी तुला केव्हाच माफ केलंय. अरे काय रे भाऊ? हो 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 दादा, बरोबर आहे तुझं. केलंय ना माफ? हो केलं, आम्ही माफ केले. काय आता शेवटी पोरांचं सुख तेच आपलं सुख आहे ना. देवी आईच्या कृपेने आज सुखाचे दिवस आले. मुक्ता, आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे तुला. आणि जिथे जिथे संबळचा मुद्दा येईल, संबळचा संबंध येईल, तिथे तिथे मुक्ता आत्माराम शिंदे असं नाव लावायचं. नाही नाही, असं नको. पाहिजे तर मुक्ता शिंदे नगरकर असं लावू द्या, पण फक्त शिंदे नको. मी फक्त माझ्या पोरीला कला दिली, पण त्या कलेला आश्रय तुम्ही दिला तो. आणि आश्रयाशिवाय ना कला टिकते ना कलाकार. आणि आता ती पण मोठी होते. आज 3 पोरी आहेत, उद्या 30 होतील. अरे उद्या 30च्या 300 पण होतील. आणि ह्याच मुलीपुढे स्त्री पुरुष समानतेचा नादही घुमवतील. आणि कलाकार शेवटी कलाकारच असतो, स्त्री पुरुषाचा भेदभाव नसतोच त्या. चला मग, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. मुक्ता, या नव्या बदलाची सुरुवात कर संबळ वादनाने.
बळीराजा वरी कोरडा भाळ काळा जोखडाची माळ